नमस्कार. ठरलं तर मग मालिकेचा आजचा रिव्ह्यू तुम्ही पाहत आहात. तर आजच्या भागामध्ये अर्जुनने सायलीसाठी जो काही ड्रेस शिवायला टाकलेला असतो, तो ड्रेस आणण्यासाठी आता अर्जुन जाणार असतो आणि सायलीला सरप्राईज देणार असतो. पण त्याआधीच तन्वी मात्र त्याला श्रद्धा टेलर्सकडे जाण्यापासून थांबवण्याचा प्रयत्न करते. तर अर्जुन त्या टेलरपर्यंत पोहोचून त्याला सत्य कळतं की नाही आणि तन्वी त्याला थांबवण्यामध्ये यशस्वी होते की नाही हे जाणून घेण्यासाठी पूर्ण एपिसोड पाहायला विसरू नका. तर आता तन्वी घरामध्ये नसल्यामुळे खरं तर प्रतिमाला काळजी वाटत असते. त्यामुळे ती रविराजला बोलते की मला असं वाटतं की मी एकदा तिला कॉल करून विचारावं ती कुठे गेली असेल. आता रविराज मात्र चिडतो व बोलतो की म्हणजे ती जेव्हा घरामध्ये असेल तेव्हा मात्र आपल्या डोक्याला ताण आणि जेव्हा ती घरामध्ये नसेल तेव्हा मात्र काळजी. अगं तू तिला घरात घेतल्यानंतर ती कशी वागली हे पाहिलंय ना तू. आणि तसंही तिचा लाडका नवरा आहे तिच्यासोबत तिची काळजी करण्यासाठी. त्यामुळे तू तिची जास्त काळजी करू नकोस. आणि मी तुझ्याशी नीट बोलतोय ना याचं कारण म्हणजे की माझ्या रागाचं कारणच आता या घरामध्ये उरलेलं नाही आहे. म्हणून मी तुझ्याशी नीट बोलतोय आणि त्यामुळे तू परत असं काही वागू नकोस की ज्यामुळे परत मला तुझा राग येईल वगैरे. आता खरं तर प्रतिमा ही काळजीत पडलेली असते व द्विधा अवस्थेमध्ये पडलेली असते रविराजच्या अशा बोलण्यामुळे. तर इकडे सायली तिचं कपड्यांचा पसारा आवरत असते आणि अर्जुन मात्र तिचं कौतुक करत असतो व बोलत असतो की म्हणजे तन्वीला जेव्हा ओरडायचं असतं तिला जेव्हा वठणीवर आणायचं असतं ना तेव्हा मात्र तू एकदम रणरागिणीच होऊन जातेस. किती छान प्रकारे तू तन्वीला हँडल करतेस व शांत बसवतेस वगैरे. त्यावर सायली सांगते की हे माझ्यासाठी काही एक नवीन नाही आहे. ती कशा थापा मारते व आपल्या थापांमध्ये समोरच्या माणसाला कसं गुंडाळून टाकते ना हे मी आश्रमात असल्यापासून पाहतीये. आणि तिला ओरडणं किंवा तिला वठणीवर आणणं हे माझ्यासाठी काही एक फारशी मोठी गोष्ट नाही आहे वगैरे. पण मला सगळ्यात जास्त वाईट तर याच गोष्टीचं वाटतं की तिच्यामुळे अश्विन भाऊजीसुद्धा भरडले जात आहेत. तन्वीमुळे होणारे अश्विन भाऊजींचे हाल मात्र मला काही पाहवत नाही आहेत. त्यावर अर्जुन बोलतो की त्याचेही लवकरच डोळे उघडतील आणि मला खात्री आहे की तूच त्याचे डोळे उघडशील म्हणून. तर सायली बोलते की मला मात्र हे थोडंसं अवघड वाटतंय कारण त्यांच्या डोळ्यावर तर प्रेमाचा पडदा आहे. तर अर्जुन आता सायलीचं खरं तर कौतुक करत असतो व तिला बोलतो की अगं नवरा जर तुझं इतकं कौतुक करतोय तर कौतुक करून घे ना. आणि तेवढ्यातच अर्जुनचा फोन वाजतो. आता अर्जुन फोन घ्यायला जातो तर सायली मात्र त्याच्या हातातनं फोन हिसकावत असते व बोलते की काय तुम्ही तर बायकोचं कौतुक करत होतात ना मग करा ना कौतुक मी ऐकते करा करा बायकोचं कौतुक करा. तर आता अर्जुन तिच्या हातातनं फोन घेतो व मी आलोच एका क्लायंटचा कॉल आहे असं सांगून तो बाहेर येतो रूमच्या फोनवर बोलण्यासाठी. आणि तो जिन्यावर तिथे बोलत असतो तर खरं तर त्याला त्या टेलरचा कॉल आलेला असतो व ते सांगत असतात की तुम्ही दिलेला ड्रेस शिवून झालाय वगैरे. आणि हे ऐकल्यानंतर खरं तर अर्जुन पण फार खुश झालेला असतो आणि त्यांना सांगतो की मी उद्या सकाळी लवकरच येतो ड्रेस न्यायला. पण खाली हे सगळं तन्वी ऐकत असते आणि आता तन्वी मात्र चक्रावून जाते व अर्जुनला टेलरकडे जाण्यापासून काहीही करून तिला थांबवायचं असतं की जेणेकरून अर्जुनला समजू नये की हेच तन्वीचे खरे आई वडील आहेत वगैरे. आता ती पटकनच एका कुठल्याच्या माणसाला कॉल करते आणि सांगत असते की आता तू सांगते तसं कर उद्या लवकरात लवकर श्रद्धा टेलर्सकडे जायचं आणि त्यांना सांगायचं की मला अर्जुन सुभेदारने पाठवलं ड्रेस न्यायला आणि तो ड्रेस घेऊन यायचा. आणि इथे अर्जुन सुभेदारच्या घरी आणून द्यायचा तो ड्रेस आणि इथे येऊन असं सांगायचं की तुला टेलरने पाठवले ड्रेस घेऊन म्हणून. आणि अर्जुन सुभेदार तिकडे पोहोचायच्या आधी तू इथे ड्रेस घेऊन पोहोचलायला पाहिजेस वगैरे असं ती फोनवर कोणाला तरी सांगत असते. आणि खरं तर ती फार घाबरलेली असते हे सांगताना आणि तिला फक्त हेच वाटत असतं की अर्जुन आता त्या श्रद्धा टेलर्सपर्यंत परत पोहोचायला नको तो ड्रेस आणायच्या निमित्ताने का होईना आणि त्याच्यासमोर सत्याचा उलगडा व्हायला नको. तर आता महिपत आणि नागराज जे असतात ते दोघेही फार खुश असतात या सगळ्या गोष्टींमुळे आणि एकमेकांना पेढा भरवत असतात. आता हा महिपत जो असतो तो फारच खुश असतो व नागराजला बोलत असतो की काय खेळी खेळली आहे आपण. आता ती चिचुंद्री जी आहे तिचं पहा कसं तोंड बंद होतंय वगैरे. त्यावर नागराज बोलतं की नाही नाही अरे चिचुंद्री नाही बबली आहे ती.
असं दोघांचं बोलणं सुरू असतं. महिपत मात्र फारच जास्त खुश असतो व बोलतो की नागराज शेठ, एक काम करा तुम्ही, जेव्हा कधी तिचे आई बाप तो अर्जुन सुभेदार घरात घेऊन येईल ना, तेव्हा त्या चिचुंदरीचं तोंड मात्र पाहण्यासारखं झालेलं असेल. पण काय करणार, माझ्या दुर्दैवाने मला मात्र हे सगळं समोरासमोर पाहता येणार नाही. आणि तुम्ही एक काम करा, असा मस्त तिचा फोटो काढून आणा तिच्या अशा पडलेल्या तोंडाचा आणि मला आणून द्या. मी असा मोठा फोटो बनवून इथे भिंतीवरच टांगून ठेवतो आणि तिला सांगतो की हे असं तुझं पडलेलं तोंड मी रोज पाहणार आहे वगैरे. तो असं नागराजला बोलत असतो. तर नागराज बोलतो की हो ना, हे सगळं मलाही पाहायला मिळेल की नाही ते मलाही माहीत नाही आहे. पण हो, तिची कशी तारांबर ओळाली आहे ना, हे मात्र मी तुला वेळच्या वेळी कळवत जाईल. आता असंच प्रियाबद्दल दोघांचं बोलणं सुरू असतं आणि खरं तर दोघंही फार खुश असतात. त्यांनी जे काही अर्जुनला प्रियाच्या खऱ्या आईवडिलांपर्यंत पोहोचवलं आहे वगैरे त्याबद्दल. तर नागराज महिपतला बोलत असतो की ते सर्व काही ठीक आहे, पण आता तर पार्टी वगैरे झाली पाहिजे म्हणून. आणि आता दोघेजण पार्टी करणार असतात. खरं तर हे सगळं अर्जुनला त्या टेलर्सचा पत्ता देण्याचं डोक्यात वगैरे सगळं हे नागराजच्या आलेलं असतं. तर आता अर्जुन जो असतो तो घाईघाईमध्येच रेडी होऊन श्रद्धा टेलर्सकडे जायला निघालेला असतो. तर तेवढ्यातच इकडे सायलीला प्रतिमाचा कॉल येतो. तर आता ती प्रतिमासोबत बोलत असते. तर प्रतिमा सायलीला सांगत असते की अगं, इकडे फार गडबड झाली आहे. काय झालंय की कालपासनं अश्विन आणि तन्वी घरामध्ये नाही येते, त्यांचं सामान घेऊन वगैरे कुठेतरी गेलेत आणि त्यांनी जाताना काही सांगितलंही नाही ते कुठे जाणार आहेत वगैरे. तर आता सायली तिला समजावत असते की तुम्ही अजिबातही काळजी करू नका, ते दोघे इथेच आलेले आहेत. आणि त्या दोघींचं असं बोलणं सुरू असताना तेवढ्यातच रविराज तेथे येतो आणि तोही त्या दोघींचं सगळं काही बोलणं ऐकतो. आता हे दोघे सुभेदारांकडे गेले आहेत हे ऐकल्यानंतर मात्र रविराजची तळपायाची आग मस्तकात पेटते व तो ओरडतोच प्रतिमाला की मी काय सांगितलं होतं तुला की त्या मुलीची चौकशी वगैरे करू नकोस, आणि त्या मुलीला काही लाज वगैरे आहे की नाही. अगं, ते लोक कसे वागले आहेत तिच्याशी, तिला हेही कळून चुकायला हवं होतं की त्या माणसांसोबत राहायची जी लायकीसुद्धा नाही आहे, तरीही परत ही तोंड घेऊन तिथेच गेली का वगैरे. आता रविराज फार जास्त चिडलेला असतो. तर सायली प्रतिमाला बोलते की तुम्ही काकांना सांगा की जास्त चिडू नका, इथे तिच्यावर लक्ष ठेवायला आम्ही सर्वजण आहोतच. पण रविराज मात्र खरंच फार चिडलेला असतो तन्वीवर. तर प्रतिमा त्याला बोलते की अहो, असं नाही, आता तिथे गेल्यानंतर ती वागेल नीट. आता रविराज मात्र प्रतिमावरच चिडतो व बोलतो हो का, आणि तू जेव्हा तिला घरात घेतलंस तेव्हा तुझ्याशी नीट वागली का ती? इथे तिने परत तिचे रंग दाखवायला सुरुवात केलीच होती ना, मग कशावरून तुला असं वाटतंय की ती तिथे तरी नीट वागेल? अगं, तिथे कल्पना आणि प्रतापसोबत ती असंच वागलेली चालणार आहे का तुला? ते काही नाही, मी आत्ताच्या आत्ता सुभेदारांकडे जाणार आहे आणि तन्वीला जाब विचारणार आहे या सगळ्या प्रकाराबद्दल वगैरे. तर प्रतिमा आता रविराजला समजावण्याचा प्रयत्न करत असते, पण रविराज मात्र काही एक ऐकून घेण्याच्या मनस्थितीमध्येच नसतो आणि तो प्रतिमाला विचारतो की तू माझ्यासोबत येणार आहे सुभेदारांकडे की माझा मी एकटाच जाऊ? तर प्रतिमा ही बिचारी आता रविराजसोबत सुभेदारांकडे येण्यासाठी तयार होते. आता इकडे अर्जुन घाई गडबडीतच निघालेला असतो, कारण त्याला श्रद्धा टेलर्सकडे जायचं असतं. सायली मात्र गोंधळून जाते व बोलते की इतक्या घाई कुठे निघाला आहात तुम्ही? तेव्हा अर्जुन तिला सांगतो की अगं, मी तुझ्याच कामासाठी बाहेर चाललो आहे, मी तुझ्यासाठी सरप्राईज आणण्यासाठी चाललो आहे आणि मी थोड्याच वेळात परत येईल म्हणून. तर इकडे हॉलमध्ये तन्वी आधीपासूनच त्या माणसाची वाट पाहत बसलेली असते. आता ती फार काळजीत पडलेली असते, कारण अर्जुन तिकडे टेलर्सकडे पोहोचण्याआधी तो माणूस घरी यायला हवा असतो. त्यामुळे खरं तर ही त्या माणसाची वाट पाहत असते. पण तेवढ्यातच अर्जुन तिकडे जिन्याने खाली येताना तिला दिसतो. आता मात्र ती जसं काय अर्जुनकडे लक्ष देत नाहीये, कोणाची वाट पाहत नाहीये असं नाटक करून तिथेच उभे राहते. पण सकाळी सकाळी तन्वीला तिथे पाहून अर्जुन मात्र फारच चिडतो, पण तिला तसंच इग्नोर करून तो जायला निघतो आणि दरवाजातच त्याला एक
तो तन्वीने पाठवलेला जो माणूस असतो तो येऊन भेटतो व त्याला सांगतो की हा ड्रेस जो आहे तुमचा तो श्रद्धा टेलर्सने दिलेला आहे, हे तुम्हाला द्यायला सांगितलं आहे वगैरे. आता मात्र अर्जुन फार खुश होतो व बोलतो की काय इतकी छान सर्व्हिस आहे का त्यांची, होम डिलिव्हरी पण देतात का ते, एकदम छान. हां. आणि तो तर त्याच्याकडनं ड्रेस घेऊन एकदा पिशवीमध्ये पाहतो आणि आनंदानेच वर जायला निघतो. तर आता तन्वी ही त्याच्या मागोमाग दरवाजापर्यंत आलेली असते व त्याला पाहताच ती फोनमध्ये काहीतरी करते, असं नाटक करते. आता मात्र अर्जुन तिला बोलतो की तू काय चौकीदारी करतेयस की काय इथे, आणि घाईघाईतच तो ड्रेस सायलीला देण्यासाठी वर येतो. आता अर्जुन जो असतो तो सायलीला तो ड्रेस देतो मस्त, आणि तो ड्रेस पाहिल्यानंतर तर सायली फारच खुश होते. तर अर्जुन तिला सांगतो की लवकरात लवकर हा ड्रेस घालून खाली ये, आम्ही सर्वजण तुझी वाट पाहतोय वगैरे. तर अर्जुन खाली आल्यानंतर इकडे अस्मिता आणि कल्पना दोघीही त्याला विचारत असतात की काय रे, तुला असा कुठला टेलर भेटला की ज्याने तुला एका दिवसामध्ये ड्रेस शिवून दिला? नाही म्हणजे ऑनलाईन जरी ऑर्डर केलं ना तरी ते लोक 9-10 दिवस तरी काय डिलिव्हरी वगैरे देत नाहीत, आणि तुला मात्र एकाच दिवसात ड्रेस भेटला. त्यावर अर्जुन सांगतो त्याचं काय आहे ना की मी त्या टेलरला तसं सांगितलंच होतं की मी आज ड्रेस देतोय आणि मला उद्याच्या उद्याच तो शिवून हवाय वगैरे असं. आणि तेवढ्यातच सायली जी असते ती खाली येते. तर सर्वांचं लक्ष आता सायलीकडे जातं. तन्वी मात्र नेहमीप्रमाणे तोंड वाकडं करत असते. आता खरं तर त्या ड्रेसमध्ये सायली फारच सुंदर दिसत असते. आता सायली जिन्याने खाली येत असते तर सर्वच जण तिच्याकडे पाहत असतात. तर अर्जुन मात्र तिथून उठून तोही जिन्याच्या दिशेने यायला लागतो, आणि तेवढ्यातच तिथे प्रतिमा आणि रविराज हे दोघेही तिथे पोहोचतात. आता सायलीला खरं तर त्या ड्रेसमध्ये पाहिल्यानंतर हे दोघेही फार खुश झालेले असतात. प्रतिमा ही फार खुश असते, तर रविराजला मात्र सायलीमध्ये प्रतिमाची छबी दिसत असते. त्याला असं वाटत असतं की सायली नाही तर ती साडी घालून प्रतिमाच तिथे जिन्याने खाली येते की काय. आता सायली तिथे खाली आल्यानंतर अर्जुन तिला बोलतो की खूप छान दिसतीयस तू, खूप सुंदर दिसतीयस. आता मात्र सायली थोडीशी लाजते आणि सर्वच जण आता सायलीकडे पाहत असतात. सायली खरंच त्या ड्रेसमध्ये खूप सुंदर दिसत असते. तर प्रतिमा जी असते ती सायलीजवळ येते, सायलीच्या चेहऱ्यावरून हात फिरवते व सायलीचं कौतुक करत असते की सायली किती छान, किती गोड दिसतेस तू या ड्रेसमध्ये वगैरे. आता तेवढ्यातच अस्मिता जी असते ती अर्जुनला विचारत असते की अरे हो, पण तू त्या टेलरचं नाव तरी सांग आम्हाला. त्यावर अर्जुन सांगतो की अगं श्रद्धा टेलर्सकडून शिवून घेतलाय मी हा ड्रेस, आणि त्यांनीच मला एका दिवसात ड्रेस शिवून दिलाय वगैरे. आता हे टेलरचं नाव ऐकल्यानंतर तन्वीचा मात्र चेहरा पडलेला असतो. तर अर्जुन सायलीला सांगतो की सायली, तुझी इच्छा होती ना की आईच्या साडीचा ड्रेस शिवायचा म्हणून, मग बघ तुझी तीच इच्छा पूर्ण झाली आहे. आता सायली बोलते की काय, ही आईंची साडी आहे? त्यावर अर्जुन सांगतो की काय आहे ना की मी मम्माची साडी समजून एक साडी चॉईस केली तुझ्या ड्रेससाठी, पण मला नंतर समजलं की ती साडी मम्माची नाही तर प्रतिमा आत्याची आहे म्हणून. आता हे सर्व ऐकल्यानंतर सायली मात्र खूप भारावून गेलेली असते, ती मात्र फार इमोशनल झालेली असते. तर प्रतिमा ही फार खुश असते. तर रविराजलाही आता फार भारावून आलेलं असतं व तो सायलीजवळ येतो, सायलीच्या चेहऱ्यावरून हात फिरवतो व बोलतो की पुढचा जन्म असतो की नाही ते काही मला मात्र माहीत नाही, तू आमच्याच पोटी किंवा आमच्याच घरात जन्म का नाही घेतलास ग. आता त्याचं हे असं बोलणं ऐकल्यानंतर खरं तर सायलीला आणखीनच भारावल्यासारखं होतं. तर प्रतापही सांगत असतो की सायली फार छान दिसतीये वगैरे, असं त्यांचं बोलणं सुरू असतं. आता रविराज मात्र फार जास्त भारावलेला असतो व तो सायलीला विचारत असतो की तू आमच्याच घरी का नाही जन्म घेतलास, आणि सायलीच्या चेहऱ्यावरनं हात फिरवत तिला विचारतो की पुढचा जन्म असतो की नाही हे मात्र मला माहीत नाही, पण पुढच्या जन्मी मात्र तू आमच्याच पोटी जन्म घे आमची मुलगी म्हणून. आता हे सगळं ऐकल्यानंतर खरं तर सायली फार भावूक झालेली असते. मात्र तन्वीचा मात्र इकडे जळफळाट होत असतो व ती नेहमीप्रमाणे तिचं तोंड वाकडं करत असते. असं ऐकल्यानंतर सायली आता धावतच अर्जुनकडे जाते आणि सर्वांसमोरच त्याला मिठी मारते.
आणि अर्जुनला बोलत असते ती की हे सर्व काही जे काही प्रेमाचे माणसं आहेत ते मला फक्त आणि फक्त तुमच्यामुळे मिळालेले आहेत. माझं सर्व काही तुम्हीच आहात वगैरे, आणि तुमच्याचमुळे इतकी प्रेम करणारी, इतकी जीव ओवाळून टाकणारी माणसं मला मिळालेली आहेत. यासाठी मी तुमची कायम आभारी राहीन वगैरे. मला सर्व काही सुख मिळालेली आहेत, असं ती आता अर्जुनला बोलत असते. तर अर्जुन तिला बोलतो की हो, पण अजूनही एक गोष्ट मात्र तुला मिळणं बाकी आहे. आता मात्र सायली ही विचारात पडते की अर्जुन कुठल्या गोष्टीबद्दल बोलतोय. तेव्हा अर्जुन बोलतो की हो, तुझ्या खऱ्या आईबाबांना शोधणं अजून बाकी आहे आणि मी लवकरात लवकर तुझ्यासाठी त्यांना शोधून काढेल. त्यावर कल्पनाही त्याला दुजोरा देते व बोलते की हो ना, म्हणजे ज्या मुलीने आमचं घर इतकं आनंदामध्ये ठेवलं आहे, तिला तिच्या खऱ्या आईवडिलांचा आशीर्वाद तर मिळायलाच हवाय. आम्हाला नक्कीच आवडेल सायलीच्या आईवडिलांना भेटायला वगैरे. आता हे सगळं सुरू असताना तन्वी मात्र मनातल्या मनातच विचार करत असते की झाला आता यांचा फॅमिली ड्रामा सुरू. काय नाटकं सुरू असतात यांचे एक एक वगैरे. आणि ती तिथून निघून जायला निघते, तिच्या रूममध्ये जायला निघते. तर तेवढ्यातच मात्र रविराज तिला अडवतो व बोलतो की थांब तन्वी, मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे. मला काही प्रश्नांची उत्तरं तुझ्याकडून हवी आहेत. आता तन्वी ही तोंड वाकडं करत तिथे थांबते. तर प्रताप येऊन रविराजला समजावतो की रविराज, जाऊ दे ना आता, आजच्या दिवशी हा विषय नको, नंतर कधीतरी बोल, तुला तिच्याशी काय बोलायचं आहे. तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की अर्जुन आता त्या टेलरच्या दुकानापर्यंत पोहोचलेला असतो व तो जुना भिंतीवरचा फोटो पाहून तो ओळखतो व तो त्यांना विचारत असतो की ही मुलगी कोण आहे. त्यावर ती मीनावती त्याला सांगते की ही आमची सर्वात लहान मुलगी आहे आणि 20-22 वर्षांपूर्वी ती हरवली होती आणि ती आजपर्यंत सापडलेली नाही आहे. आणि हे सगळं इकडे दुरून महिपत आणि नागराज हे दोघेही ऐकत असतात. आता मात्र अर्जुन फार खुश होतो व त्यांना बोलतो की तुमची मुलगी सापडली आहे, चला माझ्यासोबत. आणि इकडे सुभेदारांच्या घरी त्यांना घेऊन येतो. तर सुभेदारांच्या घरी सायली आणि बाकी सर्वच आधीपासूनच अर्जुनची वाट पाहत असतात. तर तेवढ्यातच अर्जुन त्या दोघांना घेऊन दारात येतो आणि त्या दोघांना पाहून सायली विचारते की हे दोघे कोण आहेत. त्यावर अर्जुन सांगतो की अगं, हेच तुझे खरे आईवडील आहेत. आता मात्र सायली त्या दोघांना पाहून चक्रावते आणि तिच्या हातात असलेलं फुलांचं ताट खाली पडतं आणि सगळी फुलं जी असतात ती खाली विखुरली जातात. मात्र आता तिच्या आईवडिलांना घेऊन अर्जुन घरापर्यंत आलाय हे पाहून तन्वी खरं तर फार चक्रावून गेलेली असते. सायली ही फार चक्रावलेली असते. तर चॅनेलला सबस्क्राईब करायला